नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन सँडीला फोन करून विचारतो, काही हाती लागलं? तर सँडी सांगतो, हो, भरपूर मसाला सापडलाय. मी प्रियाच्या जुन्या 4-5 बॉयफ्रेंडशी भेटलो. त्यांच्याकडून हीच माहिती भेटली. प्रियाने त्यांना लुबाडले, पैसे घेतले, फसवलं आणि बरेच पुरावे पण हाती लागले. अर्जुन सांगतो, हो, माझी हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. पण मग आपण कधी भेटायचं? सँडी सांगतो, मी अजून प्रियाच्या 2-3 बॉयफ्रेंडशी जाऊन भेटणार आहे. त्यांच्याकडनं काय माहिती मिळते ते बघतो. मला खात्री आहे त्यांना सुद्धा प्रियाने फसवलंच असेल. माझ्या मदतीने जर प्रियाला शिक्षा होणार असेल तर मला त्याचा आनंदच. आणि तुम्हा दोघांचे खूप आभार, तुम्ही यामध्ये मला सामील करून घेतलं. कारण मला सुद्धा तिने फसवलंय. तिला अद्दल घडवायचीच होती. पण लवकरच भेटूया. फोन ठेवल्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो, आता तरी तुझी खात्री पटली ना सँडीकडे पण पुरावे आहेत म्हणून? तर सायली सांगते, नाही, पुरावे अजून पुरेसे नाही. आपल्याला अजून काहीतरी केलं पाहिजे. कारण प्रियाचे बॉयफ्रेंड ते लग्न आधीचे होते. म्हणून अश्विन भाऊजींना ती बरोबर कन्व्हिन्स करेल. लग्नानंतर पण तिचं अफेअर आहे हे त्यांना दाखवावं लागेल. आत्ता जरी श्रीमंत मुलगा एखादा भेटला ना तरी ती तिच्या प्रेमाच्या जाळ्यात त्याला फसवेल. अर्जुन सांगतो, लग्नानंतर पण प्रिया असं करू शकते? हो, नक्कीच करू शकते. तर अर्जुन त्याच्याच एका मित्राला फोन करून कळवतो. तर प्रियाच्या रूममध्ये अश्विन उठल्यानंतर लाईट ऑन करतो. अगं, कुठे गेली होती? तुझ्या मैत्रिणीची तब्येत तर व्यवस्थित आहे ना? थोडी घाबरलेली का दिसते? प्रिया सांगते, मी कुठे घाबरली? मी काही केलेलंच नाही तर मी घाबरणार कशी? कर नाही त्याला डर कसला? अश्विन म्हणतो, अगं, कुठल्या टोनमध्ये जाते तू? आपलं सहजच विचारलं. डॉक्टर आहे म्हणून तुझ्या मैत्रिणीची फक्त चौकशी केली. कशी आहे तुझी मैत्रीण? प्रिया सांगते, हो, सानिका आता ठीक आहे. अश्विन म्हणतो, सानिका? सारिका होती ना ती तर? प्रिया सांगते, अरे मी सारिकाच बोलली ना. तू वेगळं काही ऐकलं का? अश्विन सांगतो, तू आधी रिलॅक्स बस बरं. काय झालं सांगशील का? तर प्रिया म्हणते, खूप उशीर झाला आहे, मी फ्रेश होते आणि झोपते. प्रिया तिथून निघून गेल्यानंतर अश्विनला पण थोडा डाऊट येतो. खरंच मैत्रिणीचा आजारपण आहे का काही दुसरंच आहे? तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया आणि महिन्याच्या घराशेजारी राहणाऱ्या बाईला फोन करून चौकशी करते ते अजून आले की नाही. पण ते काही आलेले नसतात. परत एका दुसऱ्या माणसाला फोन करते, शांता तिथे आली का? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो, मी लक्ष ठेवतो, पण आधी पैसे पाठवून द्या. प्रिया म्हणते, तुझे पैसे तुला भेटून जातील, तू फक्त आधी 24 तास लक्ष ठेव. ठेवल्यानंतर आता पैशाची सोय करावी लागेल. कुठून आणायचे पैसे? कर्ज घेऊन बाहेर निघून जाते. तर बाहेर अर्जुन सायली बसलेले असतात आणि तिथे प्रताप काका, कल्पना काकू पण असतात. कल्पना काकू म्हणतात, अर्जुन, सायली, तुम्ही आता काळजी घेतली पाहिजे हां तुमची स्वतःची. आणि तुम्ही कुठेही बाहेर जाणार नाहीत. घरातनंच काय ते काम करायचं. ते प्रिया आलेली असते, आई तू बरोबर बोलते. बाहेरची कामं करायला मी आणि अश्विन आहे ना. या वेळेचं संकट टळलं, पुढच्या वेळेचं टळेलच असं नाही ना. काका म्हणतात, तन्वी, काही बोलू नको, जरा शुभ बोलत जा. तर प्रिया म्हणते, बाबा, मी फक्त शक्यता बोलून दाखवली. अर्जुन म्हणतो, माझे कोर्टाचे कामं काय मी घरून करायचे? प्रिया सांगते, हो, ऑनलाईन करू शकतो. कल्पना काकू म्हणतात, कोर्टाचे कामं चैतन्य बघून घेईल, पण तुम्ही दोघांनी बाहेर अजिबात जायचं नाही. तर सायली बोलते, बरं ठीक आहे. या तू बाहेर चाललीच आहे ना, तर वाण्याचं सामान आणायचं आपल्याला, तेवढं घेऊन ये. विमलताई, ती लिस्ट आणा बरं, मी काल करून ठेवली, आणि पिशव्या पण आणा. पिशव्या आणि यादी प्रियाच्या हातात देते. प्रिया नंतर तिथून निघून जाते. परत कल्पना काकू थोड्या वेळाने फोन करून बघतात, पोचली का तू तिथे? त्या दुकानामध्ये जे असतील त्यांच्याकडे फोन दे बरं, मला त्यांच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि तू लवकर ये, ते सामान लागतं इथे घरात लगेच. फोन करण्यासाठी अर्जुन सायलीने सांगितलेलं असतं कल्पना काकूंना. तर प्रिया म्हणते, हो हो आई, मी लगेच आणते हां, मी अजून पोचली नाही, माझं थोडं काम होतं म्हणून उशीर झाला, ते करते आणि मग आणते. फोन ठेवल्यानंतर, ही कल्पी जशी काही उपाशी मरणार आहे, एवढी घाई चालली तिला. इथे माझ्या पैशाची सोय होत नाही आहे, हिचं काय मध्येच. तर सायली कल्पना काकूंना आणि प्रताप काकांना सांगते, आजच्या दिवस आम्हाला बाहेर जाऊ द्या. आम्ही जे करतोय तुम्हाला प्रश्न पडतच असेल, हे तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत. ते पण करतोय ना आपल्या घराच्या भल्यासाठीच करतोय. मी तुम्हाला अपडेट देत राहील ना, मेसेज करेल, फोन करेल. त्यानंतर कल्पना काकू तयार होतात. बरं ठीक आहे, पण फोन करून कळवत राहायचं हां मला. सचिन बेल्ट शोधत असतो. अस्मी, माझा बेल्ट नाही सापडत आहे, शोधून दे तुम्हाला. अस्मिता म्हणते, कपाटामध्येच आहे, शोध ना. तिने बाळाला घेतलेलं असतं. सचिन बाजूला निघून येतो. नंतर अस्मिता शोधायला जाते. बेल्ट तर सापडतो, पण पैशाची बॅग पण असते मध्ये, ते पैसे लगेच खाली पडतात. सचिन पटकन पैसे उचलतो. तर अस्मिता त्याला जाब विचारते,
अरे एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? तुझ्याकडे तर तुझ्या खर्चासाठी सुद्धा पैसे नव्हते ना? सचिन सांगतो, हे मी आईबाबांकडून मागवले आणि मी आता जॉब पण शोधला आहे, इंटरव्ह्यूसाठीच चाललो आहे. माझं स्वतःचं इन्कम चालू झालं ना, कोणासमोर मला हात नाही पसरावा लागणार. तुला काय वाटतंय मी काही चुकीचं काम करतोय? बेल्ट सापडलाय ना, उशीर होतोय मला. बेल्ट हिसकावून तिथून निघून जातो. तर प्रिया सगळं सामान घेऊन कारमध्ये बसणार असते, त्याच वेळेला समोर तिला एक श्रीमंत मुलगा दिसतो. आणि प्रेक्षकांनो, हा ट्रॅप सगळा अर्जुन सायलीनेच रचलेला आहे बरं का. श्रीमंत मुलगा अर्जुनचाच मित्र आहे. गाडी ड्रायव्हर पाय धरून त्याचे आभार व्यक्त करत असतो आणि प्रियाचं लक्ष जातं तेव्हा. आणि याचं नाव अधिराज आहे बरं का प्रेक्षकांनो. अजून प्रियाला माहीत नाही आहे, पण अर्जुनच्या बोलण्यातनं हे लक्षात आलं होतं. अधिराज परत 10 लाख रुपये त्या ड्रायव्हरला देतो आईच्या ऑपरेशनसाठी. त्याला सांगत असतो, अजून मेडिसिनसाठी पैसे लागतील ना तर बिंदास सांगायचं. प्रिया तर खूप इम्प्रेस झालेली असते त्याचे पैसे बघून. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अधिराज सांगत असतो, माझ्याकडे न मोजता येणारी संपत्ती आहे, पण ती वापरण्यासाठी कोणीच नाही. तर प्रिया मनातच विचार करते, न मोजता येणारी संपत्ती वाया नको ना जायला. तिचं मंगळसूत्र काढून ठेवते. अधिराज आणि तन्वी कॅफेत भेटलेले असतात. अधिराज तन्वीला विचारतो, तुझ्या व्यतिरिक्त अजून कोणी कमवणारं नाही का? तेव्हा प्रिया म्हणते, बाबा आहेत ना, पण आईला कॅन्सर आहे आणि बाबांना पॅरेलिस झालं आहे. दोघांची व्हिडिओ अर्जुन काढत असतो. जेवढी नाटकं करायची करून घे. पण अधिराज नावाच्या ट्रॅपमध्ये प्रिया बरोबर अडकली आहे. तर हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण बघायला खूप छान असणार आहे प्रेक्षकांनो. पुन्हा भेटूया ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.